ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 30 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात मंडळी। आजचा भाग लवकर आला बरं का। सुरुवातीला जबरदस्त दाखवलंय त्यांनी आज सगळं। सायलीने तिचं गाठोडं पाहिलंय प्रेक्षकांनो लहानपणीचं, आणि प्रिया महिपतकडे जाणार आहे तिचं गाठोडं शोधायला, आणि अर्जुन तिचा पाठलाग करणार आहे तिथे। मस्त स्टोरी रंगते हा। एवढा इंटरेस्टिंग ट्विस्ट दाखवलाय त्यांनी आज, खूपच छान दाखवलंय आणि अचानक फास्ट दाखवलंय। सुरुवातीला तर अर्जुन सायलीला रिक्वेस्ट करतोय की सायली तू मला मदत करशील का तुझ्या आई वडिलांचा शोध घेण्यासाठी। सायली जरा सेकंद विचार करते आणि पटकन अर्जुनच्या हातात हात देऊन म्हणते हो मी तुम्हाला मदत करेल, मी खूप वेड्यासारखी वागले ना हो, पण आता आपण जे काही करू ना ते एकत्र मिळून करूयात। माझे आई बाबा जर जिवंत असतील तर त्यांना शोधण्यासाठी मी तुम्हाला साथ। अर्जुन आणि सायली खूप भावुक झालेले असतात। सायली म्हणते खरंच मी वेड्यासारखीच वागले ना हो, पण मी ना माझ्या काही भावना माझ्या मनात खोलवर दडून ठेवल्यात आणि त्यामुळे मी त्यांचा सामना करू शकत नाही हो। आणि बघा ना ही अशी चिडचिड होते मग माझी। आणि प्रेक्षकांनो प्रियाला सुद्धा पकडलंय बरं का अर्जुन सायलीने, अगदी रेड हँडेड। आता बघा सायली बोलत असते अर्जुनशी तेव्हा मध्ये त्यांनी पुन्हा प्रियाच्या त्या शोधाशोधीचा थरार थोडा दाखवलाय। ती तिचं लाल गाठोडं शोधते ना तिच्या रूम मध्ये, पण काही केलं तिला सापडत नाहीये कारण ते गाठोडं अर्जुनने लपवून ठेवलेलं आहे त्याच्या रूम मध्ये। सायली म्हणते तुम्ही माझ्या आई वडिलांना शोधायची एवढी धडपड करताय, या गोष्टीला तर मी साथ द्यायला हवीच। मी तुम्हाला आता मागे नाही खेचणार आहो, मी तुम्हाला साथ देईल। अर्जुन म्हणतो बस सायली मला हेच हवं होतं, आता बघ मी किती पटकन तुझ्या आईबाबांपर्यंत पोहोचेल, रॅदर आपण दोघं पोहोचू। सायली आणि अर्जुन आता दोघेही स्माइल करतात। आता तेवढ्यात काय होतं इकडे प्रिया तिच्या खोलीमध्ये सगळं पालथं घालते, पण तिला काही ते गाठोडं सापडे ना, एवढी वैतागते ती आणि जोरात तिच्या खोलीमध्ये ते असतं ना फुलदाणी त्याला असा हात मारते आणि ते धाडकन खाली पडतं। ते स्टीलचं असल्यामुळे जोरात आवाज होतो आणि अर्जुन सायलीला इकडे कळतं की कोणीतरी घरात शिरलंय। प्रिया डोक्याला हात मारते आता आणि विचार करते अरे यार हे पडलं माझ्या हाताने। सायली अर्जुन विचार करतात अरे चा कोण आहे तिकडे। प्रिया विचार करते इकडे अरे देवा प्रिया आत्ताच इथे धडपडायची तुला गरज होती का, कोणी मला आता ऐकलं तर, कोणी पाहिलं तर, अरे बापरे मी आता पळून जाते पटकन। आता प्रिया दरवाजा उघडून बाहेर जाणार असते तेव्हा ती विचार करते नको नको कोणी मला पॅसेजमध्ये पुन्हा पाहिलं तर, अरे देवा आता मी काय करू। अर्जुन म्हणतोय इकडे सायलीला सायली अश्विन आला असेल का ग। सायली म्हणते हो हो मलाही असंच वाटतं, अश्विन भाऊजी आले असतील कदाचित त्यांच्या खोलीत। इकडे प्रिया आता लपून बसते बरं का तिच्या रूममध्ये, कारण तिला कळतं की कोणीतरी या दिशेने बरोबर येईल आवाज ऐकून। सायली आणि अर्जुन बरोबर अश्विनच्या खोलीत शिरतात। आता तिथे गेल्यावर त्यांना सगळा पसाराच पसारा दिसतो। सायली म्हणते अरे देवा हे सगळं कोणी केलं। खोलीमधला सगळा पसारा बघून सायली म्हणते बापरे अहो घरात चोरबीर शिरला का काय, हे काय अश्विन भाऊजीच्या खोलीतलं सगळं सामान किती अस्ताव्यस्त आहे। अर्जुन म्हणतो चोर असेल ना तर इथेच कुठे लपलेला असेल। ते यागव प्रिया कपाटात लपली बरं का। आता ते सायलीला कळतं, सायली अर्जुनला खुणवते ते बघा। आता तिला ओढणी दिसते गुलाबी रंगाची। सायली आता म्हणजे तिला आधी हे कळत नाही की प्रियाच असेल, पण चोराला पकडायचं म्हणून मुद्दाम सायली काय म्हणते अहो मला काय वाटतं की आपण ना बाहेर गेटपर्यंत जाऊन बघूयात। अर्जुन म्हणत असतो अगं हो बहुतेक आपला आवाज ऐकून पळाला असेल। सायली त्याला खुणवते असं शांत बसा, आणि दोघेही बाहेर जातात मुद्दाम खोलीच्या। प्रिया आता कपाटाच्या बाहेर पडते आणि लगेच सायली अर्जुन तिच्या समोर अवतरतात आणि प्रिया अशी पकडली जाते बघा। प्रिया आता घाबरते अर्जुन सायलीला बघून। सायली म्हणते हे बघा हा आहे चोर, हा चोर तर इथेच सापडला। सायलीला आता प्रिया म्हणते ए सायली मी काही चोरबीर नाही, माझ्या हक्काचं घर आहे हे। सायली म्हणते हो का, या घरावर जर तुझा हक्क असता ना प्रिया तर तुला असं चोरासारखं घरात शिरून लपून बसावं लागलं नसतं। प्रिया सायलीला उत्तर देते ए तू सगळ्यांचे कान भरलेस ना सायली, म्हणून माझ्यावर ही वेळ आली आहे, आणि तसंही माझ्या काही गोष्टी राहिल्या होत्या म्हणून मी इथे आले होते। आता अर्जुनला डाऊट आलाय हिच्यावर। अर्जुन तिला बरोबर पकडतो आणि म्हणतो कुठल्या वस्तू ग प्रिया, तुझं सगळं सामान तर बाहेर फेकलंय। प्रिया म्हणते आहेत काही गोष्टी, तुला कशाला सांगू रे अर्जुन मी। अर्जुन विचार करतो मनामध्ये तन्वी अशी उत्तरं देतेय म्हणजे नक्कीच ती तिचं हे गाठोडं परत घेऊन जाण्यासाठी आली असावी। प्रिया आता अर्जुनकडे बघत असते बरं का काय विचार करतोय। आता तिला जसं काही कळणारच होतं, पण अर्जुन तिला म्हणतो ठीक आहे नको सांगूस तन्वी, पण मला माहितीये तू इथे काय शोधायला आली असते, सापडलं का ग जे शोधायला आली होतीस ते। मला माहितीये
तुला ते सापडणारच नाहीये. पण तू जे काही लपवतेस ना ते सत्य आता कळलंय बरं का मला. आता जेव्हा अर्जुन असं बोलतो तेव्हा प्रिया चाचरते ना मनातून. ती नुसती बघतच राहते अर्जुनकडे, पण अर्जुनला तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बिलकुल लक्षात येऊ देत नाही आणि म्हणते, कुठलं सत्य रे अर्जुन? कसलं सत्य? मला काही माहिती नाही तू काय बोलतोय. मला नाही कळत आहे तू कशाबद्दल बोलतोयस ते. आणि तसंही मला इथे तुमची तोंड बघत उभं राहायचं नाहीये. असं म्हणून लगेच तिथून कल्टी मारते बरं का. म्हणजे यांच्या लक्षात येईल तोवर लगेच चालली जाते खोलीच्या बाहेर. सायली आणि अर्जुन या दोघांना कळतं बरं का. म्हणजे सायलीला ऍक्च्युली कळत नाही ती काय तिथे शोधायला आली होती, पण अर्जुनला कळलंय की ती काय शोधायला आली होती ते. प्रिया आता घाबरली आहे बरं का, आणि सॉलिड घाबरली आहे. तिकडनं नागराजने पण तिला आज धमकी दिली आहे. आजचा एपिसोडच भारी आहे प्रेक्षकांनो, लाईक करायला विसरू नका. सॉलिड एपिसोड आहे. आज त्यांनी जवळपास इतकं फास्ट दाखवलं ना, आणि जवळपास खूप सत्य रिव्हील केलंय त्यांनी. आता सायली म्हणते, काय हो काय बोललात तुम्ही तिला? प्रिया गेल्यावर सायली विचारते अर्जुनला, कसल्या सत्याबद्दल बोलत होतात तुम्ही प्रियाला? काय न्यायला काय आली होती ही इथे? अर्जुन म्हणतो, सायली मी तुला सगळं सांगतो, पण मला प्रॉमिस कर की तू या गोष्टीचा त्रास करून घेणार नाहीस. सायली म्हणते, एवढं काय आहे त्रास करून घेण्यासारखं? आता अर्जुनने सायलीला सगळं डिटेल सांगितलंय. अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, तुमच्या आश्रमामध्ये मधुभाऊ येणाऱ्या लोकांची गाठोडी बनवायची ना लाल रंगाचे, म्हणजे ज्या जुन्या वस्तू त्यांच्या असायच्या त्यांची गाठोडी. सायली म्हणते, हो माहितीये मला. अर्जुन म्हणतो, तसंच गाठोडं तुझं आणि तन्वीचं आहे. सायली म्हणते, हो माहितीये, मी कधी माझं गाठोडं पाहिलं नाही, पण माझ्या गाठोड्याच्या वस्तू कदाचित मधुभाऊंच्या खोलीत असाव्यात. अर्जुन म्हणतो, नाहीयेत, तुझ्या आणि तन्वीच्या सगळ्या वस्तू गायब आहेत. सगळ्या गाठोड्यांमधनं फक्त 2च गाठोडे गायब आहेत सायली. मी जेव्हा तुझ्या आईबाबांचा शोध घेत होतो तेव्हा मला हे पोलीस स्टेशनमध्ये कळलं. तन्वीने तिचं गाठोडं इथे या लॉकरमध्ये लपवून ठेवलं होतं. अर्जुनने ती जागा दाखवली आहे सायलीला जिथून त्याने प्रियाच्या खोलीतून ते गाठोडं हस्तगत केलं ना ते. आता तो सगळं डिटेल सांगतोय तिला. तो म्हणतो, सायली त्या दिवशी माझा फोन वाजला होता बघ, तू इथे आली होतीस. मग अर्जुनने सांगितलं की त्या दिवशी नाही का मी इथे शोधाशोध करत होतो, तू आली होतीस. सायलीला ते आठवतं. मग अर्जुन तिला म्हणतो, आठवलं ना सायली, त्या दिवशी मी तेच गाठोडं इथून घेतलं. सायली म्हणते, अहो मग तुम्ही त्या दिवशी मला हे का नाही सांगितलं? अर्जुन म्हणतो, अगं तुला सांगितलं असतं तू अपसेट नसती झाली का सायली? आणि तसंही मला तन्वीचं नाही तुझं गाठोडं शोधायचं होतं, पण ते सापडलं नाहीच मला. पण या तन्वीचं गाठोडं मी माझ्या ताब्यात घेतलंय. सायली म्हणते, काय तुम्हाला प्रियाचं गाठोडं सापडलं? अर्जुन म्हणतो, हो. आता मला कन्फर्म झालंय की तन्वी तेच शोधायला इथे आली असणार आहे 100%. सायली म्हणते, पण प्रियाने माझं गाठोडं का लपवलं असेल? अर्जुन म्हणतो, माहिती नाही ग सायली, म्हणजे मला असं वाटलं कदाचित तिने तुझं गाठोडं तिच्या माहेरी लपवलं असेल. आपण जेव्हा सिनियरच्या घरी गेलो होतो ना तेव्हा तन्वीच्या खोलीत मी आणि सिनियरने ते शोधायचा प्रयत्न पण केला होता, पण नाही सापडलं आम्हाला ते गाठोडं. आता सायलीला डाऊट आलाय बरं का की प्रियाने हे जे कांड केलंय ते काही साधं सुधं नसणार आहे. सायली आता अर्जुनला म्हणते, हे सगळं भयंकर आहे. प्रियाने माझं गाठोडं पण लपवलं, हे सरळ नाही हो. प्रिया तिचा फायदा असल्याशिवाय हे करणार नाही. अर्जुन मग सायलीला म्हणतो, पण सायली तुझ्या आणि तिच्या लहानपणीच्या वस्तूमध्ये असं काय आहे जे ती शोधायचा प्रयत्न करतेय? नाही म्हणजे मला या गोष्टीचे क्लू नाही लागत आहेत. मला या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाहीये बघ सायली. सायली आता अर्जुनला म्हणते, हे बघा हो, मला ना आता प्रियाचं गाठोडं पाहायचंय, म्हणजे कदाचित मला उत्तरं मिळतील की प्रिया इथे कशासाठी आली होती. चला बरं दाखवा मला ते गाठोडं, कुठे ठेवलंय तुम्ही? आता अर्जुन म्हणतो, चल आपल्या रूममध्ये दाखवतो तुला. आता प्रेक्षकांनो, सायलीने ते गाठोडं पाहिलंय आणि इवन ते गाठोडं बघून तिला तिच्या लहानपणीचा भूतकाळ पण आठवलाय आणि त्या गोष्टीमुळे तिला त्रास पण होतो. आजचा एकही डायलॉग स्किप करू नका प्रेक्षकांनो, मस्त एपिसोड दाखवलाय त्यांनी आणि अचानक एवढं फास्ट दाखवलं ना की म्हणजे कळलंच नाही. पण आता बघा, इकडे मैपत हात धुवून आंघोळ करून प्रियाच्या मागे लागलेला आहे. तो विचार करत असतो, त्या पाटलाने एवढा का फोन केला नाही यार, मला इतका का वेळ लागतोय त्याला ती बाई शोधायला. आता मैपतने त्या कॉन्स्टेबल पाटलाला फोन केलाय. मैपत ओरडून म्हणतो, काय रे एक बाई शोधायला एवढा टाइम लागतो तुला? पाटील म्हणतो, अहो साहेब असं काय करता, सापडेल ना ती बाई नक्की. हे बघा माहिती आहे माझ्या एका कॉन्स्टेबल मित्राला ती बाई, पण हे प्रकरण ना जरा जुनं आहे, थोडंसं वेळ लागेल बघा त्या बाईचा पत्ता शोधायला. मैपत ओरडतो आणि म्हणतो, आज रात्रीच्या रात्री मला तिचा पत्ता पाहिजे.
ताबडतोब. आता ते कॉन्स्टेबल म्हणतात, साहेब मी देतो तुम्हाला पत्ता शोधून. आता एवढंच काय ते बोलणं झालंय आणि मैपतच्या हाती आता त्या बाईचा पत्ता लागणार आहे प्रेक्षकांनो, आणि नवीन एंट्री पण होणार आहे मालिकेमध्ये. आता इकडे अर्जुन सायलीला कपाटातून ते गाठोडं काढून देतो. अर्जुनने आता सायलीला ते गाठोडं दिलंय. सायली म्हणते, आता यातल्या वस्तू बघितल्यावरच कळेल मला की प्रियाने यात नेमकं काय लपून ठेवलंय आणि ती चोरासारखी का लपून बसली, का आली आपल्या घरात, तेही कळेल. अर्जुन म्हणतो, सायली मला तर यात काही कुठलं क्लू कळला नाहीये, पण बघ तुझ्यासाठी कदाचित या वस्तूमध्ये काही वेगळं सिग्निफिकंट असेल तर. आता सायली म्हणते, बघते मी. आणि आता सायली बघते, पण तत्पूर्वी त्यांनी प्रियाचा सीन दाखवलाय. आता प्रिया घरी आली आहे परत तिच्या माहेरी प्रतिमा आत्याकडे आणि विचार करते तिच्या खोलीत जाऊन. प्रियाचा प्लॅन फ्लॉप झाला ना, ती विचार करते, यार मी एवढी रिस्क घेतली, त्या अर्जुनच्या घरी गेले पण काही उपयोगच नाही झाला. त्या सायलीचं गाठोडं कुठे गायब झालं असेल यार. त्या अर्जुनने तर घेतलं नसेल ना ते गाठोडं. हां, तो असं का म्हणाला मला की माझं सत्य त्याला कळलंय, माझ्यापर्यंत पोहोचलं सत्य वगैरे वगैरे. अरे बाप रे, प्रिया नक्की चाललंय तरी काय. आता प्रिया तनफन करून तिचा मोबाईल फेकते तिथे गादीवर. तेवढ्यात नागराज येतो आणि म्हणतो, अरे 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 प्रिया, काय ग, काय किती फ्रस्ट्रेट झाली आहेस तू. अरे हां, सुभेदारांच्या घरी गेली होतीस ना तू तुझं काम करायला. ते काम झालं नाही वाटतं. घरात अर्जुन सायली होते ना. अरे 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 अरे. प्रिया आता नागराजचा गळा पकडते, म्हणजे अशी कॉलर धरते आणि त्याला आता वसकते बरं का, आणि म्हणते, म्हणजे खोटं बोलून अर्जुन असताना सुद्धा तू मुद्दाम मला त्या घरात पाठवलं करे. तुला काय उंदीर मांजराचा खेळ वाटला करे हा. आता ती अरे तुरे करते बरं का नागराजला. पुढे म्हणते कशी, असेल का, ठीक आहे, तुला वाटत असेल ना उंदीर मांजराचा खेळ आहे तर असेलही, पण या खेळात ना उंदीर कोण आहे आणि मांजर कोण आहे ना हे वेळच ठरवेल. माझ्या सासरी मी लपवलेलं सायलीचं गाठोडं तू काढलंस ना. तू आणि मैपत कितीही चाल खेळा, पण मी तुम्हाला सोडणार नाही हा, आणि शेवटी चेकमेट मीच करणार, लक्षात ठेवायचं. प्रिया नागराजला धमकी देते बरं का. आता प्रेक्षकांनो, नागराज तिच्याकडे बघतो आणि तिला काय उत्तर देतो ना ते ऐका. आता यापुढे त्यांनी सायली अर्जुनचा सीन दाखवलाय. आता सायलीने ते गाठोडं ओपन केलंय प्रेक्षकांनो, आणि आता इथून पुढे ना त्यांनी नुसता म्युझिकल थरार दाखवलाय. बराच वेळ त्यांनी हा सीन रंगवलाय. काय झालंय की सायलीने ते गाठोडं उघडलं आणि उघडल्या तिला त्यात एक छोटीशी बाहुली दिसली आहे, आणि ती बाहुली तिचीच आहे हे तिला आता आठवायला लागलंय. लहानपणीच्या सगळ्या गोष्टी सायलीला आठवायला. लहानपणी जेव्हा ती मधुभाऊंना सापडली होती तेव्हा तिच्या अंगावर असलेला फ्रॉक, तिच्या सोबत असलेली बाहुली, त्यातल्या सगळ्या गोष्टी मधुभाऊंनी जपून ठेवलेल्या आहेत. कमाल आहे ना प्रेक्षकांनो, दाखवलंय खूप छान. या मालिकेची स्टोरी अगदी पहिल्यापासून इंटरेस्टिंग होती, त्यात काही शंका नाही. आणि त्यातनं रिसेंटली एक मालिका आली आहे बघा नवीनच आपल्या या वाहिनीवरती, नशीबवान नावाची. ती मालिका पण मला सॉलिड आवडली आहे. हां, थोड्याच दिवसात मी त्याचा रिव्ह्यू तुम्हाला नक्की देईल. तर बघा, सायली आता स्वतःचा फोटो बघते लहानपणीचा, आणि तिला आता दुसर अशा आकृत्या आठवायला लागल्यात, म्हणजे लहानपणीचं तिला आठवायला लागलंय. पण तरीसुद्धा तिच्या स्मृतीवरती एक पडदा पडलाय असं त्यांनी दाखवलंय. आता तर असं वाटायला लागले मला, प्रतिमा आत्याचा भूतकाळ त्यांना आठवेल तेव्हा सायली तिचा भूतकाळ विसरून जाते की काय कोणास ठाऊक. आता सायली जेव्हा शेवटची सुभेदारांच्या घरातून निघाली होती ना, ते सगळं दृश्य सायलीला आठवतंय. म्हणजे यांच्या गाडीत असं वरती त्या काचेला आपण लावतो ना काहीतरी असं शोपीस वगैरे लटकवतो बघा 4 व्हीलरमध्ये, त्या 4 व्हीलरमध्ये लटकवलेली जी बाहुली आहे ना ती सायलीने तेव्हा तिच्या हातात ठेवली होती, आणि आणखीनही एक बाहुली तिच्या हातात होती. हे सगळं सायलीला आठवतं, आणि तिला आता त्रास व्हायला लागतो त्या वस्तू बघून. अर्जुन तिथेच बसलेला आहे तिच्या बाजूला. आता सायलीला या सगळ्या आकृत्या आठवत आहेत. हे त्यांनी सीन खूप वेळ रंगवलाय प्रेक्षकांनो. अर्जुन तिला बघतो आणि म्हणतो, सायली काय होतंय तुला. सायलीला आता त्रास व्हायला लागतो, दम लागायला लागतो, कारण तिला तो ॲक्सिडेंट आठवतोय. रविराज, प्रतिमा आणि सायली तिघे जण जेव्हा बसलेले असतात ना लहानपणी गाडीमध्ये, त्यांचा ॲक्सिडेंट होतो ना, ते सगळं तिला आठवायला लागतं. दुसर अशा आकृत्या सायलीला दिसायला लागतात, आणि तिला खूप असं अनइझी फील व्हायला लागतं, कसं तरी होतं तिला. ती तिचं डोकं धरून ठेवते. आता अर्जुन म्हणतो, अगं सायली काय काय झालं बघ, हे असं होतं तुला.
अर्जुन पटकन तिला पाणी वगैरे देतो आणि ते गाठोडं आधी तो तिच्या समोरून उचलून ठेवतो आणि म्हणतो, सायली तू ना तुझ्या लहानपणीच्या गोष्टी आश्रमाशी असं सगळं कनेक्ट करते ना, म्हणून त्रास होतो बघ तुला. आता बघा सायलीला खूप वेळ त्रास होताना दाखवलाय. इकडे प्रिया आता नागोबाला काय धमकी देते बघ. अर्जुन सायलीला पाणी वगैरे देतो आणि म्हणतो, बरं वाटतंय ना सायली, रिलॅक्स. आता इकडे नागोबाने प्रियाचा हात झटकलाय बरं का आणि तिला म्हणतोय, ए प्रिया, एवढी हिंमत वाढली तुझी, एवढी हिंमत वाढली, तुझ्या माहितीसाठी सांगतोय, सुभेदारांच्या घरातलं गाठोडं ना मी घेतलंय ना मैपतने घेतलंय. नागराज तिला बोट दाखवून म्हणतो, प्रिया आता आम्ही काय करू ना, एवढं फक्त बघच तू, आता बघशीलच तू आता, असं म्हणून आता तो निघून जात असतो त्याच्या खोलीत आणि त्याचा शर्ट नीट करतो, कॉलरला हात धरून म्हणतो, या प्रियाचा माज वाढलाय, आता लवकरात लवकर हिचा माज ठेचायलाच पाहिजे, असं म्हणून पुन्हा एकदा मागे वळतो आणि प्रियाला बघून पुन्हा बोट दाखवून म्हणतो, बघशीलच प्रिया, लवकरच बघशील, असं हुल देतात ना एकदम धमकी दिल्यासारखं, असं तो तिला करतो आणि निघून जातो. प्रियाची आता सॉलिड तंदरली आहे प्रेक्षकांनो. तिला कळलंय की ती सगळीकडून घेरल्या गेली आहे, पण तरी सुद्धा प्रिया यातनं सुटेल का, काय होईल, खूप उत्सुकता लागली आहे प्रेक्षकांनो. पुढे काय होईल. सायली आता अर्जुनच्या रूममध्ये आली आहे, त्या स्टडी रूममध्ये. आता बहुतेक तिला त्यावेळेला झोप लागली असावी आणि एकदम त्यांनी हा सीन घेतलाय. अर्जुन म्हणतो, सायली अगं बरं वाटतंय ना तुला. सायली म्हणते, हो हो बरं वाटतंय, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. अर्जुन म्हणतो, बोल ना मग. सायली आता अर्जुनला म्हणते, अहो तुम्हाला आठवतंय ना की 2-3 वर्षापूर्वी मी किती घाबरायचे गाडीमध्ये बसायला, म्हणजे तसं अजूनही ती भीती माझ्या मनात आहे, पण तुमच्यामुळे ती बरीच कमी झाली आहे. पण काय आहे ना, तुमची साथ अशीच आयुष्यभर राहणारच आहे मला. मग माझ्या लहानपणाबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल माझ्या मनात जे काही भीती आहे ती भीती कमी करायला तुम्ही मला मदत कराल का. अर्जुन म्हणतो, हो का नाही सायली, ते सगळं तुझ्याच हातात आहे ग. सायली म्हणते, हो बघा ना, तुम्ही माझ्या आईवडिलांना शोधण्यासाठी किती करताय आणि मी साधं त्या प्रियाचं गाठोडं पण पाहू शकले नाही. पण मी जर असंच करत राहिले ना हो, तर माझ्या बालपणीच्या बद्दल मला कसं कळेल ना. म्हणजे मी जर अशीच घाबरत राहिले तर माझ्या बालपणीची खूण माझ्या समोर असेल तरी मला ती दिसणार नाही आणि उगाच तुमच्या अपयशाचं कारण मी नको व्हायला. मला असं होऊ द्यायचं नाही अहो. अर्जुन सायलीला म्हणतोय, हे बघ सायली, तुझा काहीतरी चाइल्डहुड ट्रॉमा असू शकतो, आपण ना सायकियाट्रिस्टची मदत घेऊया. तू ठरवलंस ना तर तू यातनं नक्की बाहेर पडशील बघ. सायली आता त्यासाठी तयारी दर्शवते बरं का प्रेक्षकांनो आणि अर्जुनला म्हणते, ठीक आहे, मी आता ठरवलंय, आता मला माझ्या भीतीचा सामना करावाच लागेल. त्यामुळे माझं गाठोडं असू द्यात किंवा प्रियाचं गाठोडं असू द्यात, आता मी ते बघणारच. त्रास जरी झाला ना मला तरी मी थांबेल, 2 मिनिटं पाणी पिईल, पण मी ते बघत राहणारच. मी आता प्रयत्न सोडणार नाहीये. सायलीने ठरवलंय प्रेक्षकांनो की आता तिच्या बालपणीचा शोध घ्यायचाच. अर्जुन म्हणतो, सायली हे बघ, तुझ्या गाठोड्यात तुझ्या जुन्या वस्तू असतील, त्या तुला बघाव्या लागतील बरं. त्या वस्तू तुझ्या बालपणाशी कनेक्ट करतील. सायली म्हणते, हो करू द्यात, मी तरीही ते गाठोडं बघणार. अर्जुन म्हणतो, अगं ते सापडू तर दे आधी, ते गाठोडं कुठे शोधावं ना ते कळत नाहीये बघ. सायली म्हणते, मला माहिती आहे ना कुठे बघायचं. अहो तुम्ही विसरताय का, मला प्रियाची एक एक नस माहिती आहे. ती कधी कुठे कशी वागेल, कधी चिडेल, कधी मागे सरकल, कधी हल्ला करल, सगळं मला प्रियाबद्दल माहिती आहे. आणि अहो मला ना आता 100% खात्री पटली आहे, ती प्रिया आता जेव्हा घाबरेल ना, एवढी घाबरेल की ती तिच्या गाठोड्याच्या मागे पळत सुटेल. आणि माझ्या कसं झालंय प्रेक्षकांनो की सायलीला प्रियाच्या बाबतीत खरंच सगळं काही माहिती आहे, कारण सायली लहानपणापासून प्रियाच्या सोबत होती. फक्त सायलीलाच तिच्या लहानपणीचा काय एवढा ट्रॉमा आहे कोणास ठाऊक. कदाचित त्या ॲक्सिडेंटमुळे असावा, होऊ शकतं असं कोणाच्याही बाबतीत. पण सायलीने आता ठरवलंय प्रेक्षकांनो, काही झालं तरी तिच्या लहानपणीचा सामना करायचा म्हणजे करायचा आणि तिच्या भूतकाळाविषयी जाणून घ्यायचं. हा आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी प्लस पॉईंट आहे नाही का. तर बघूयात येणाऱ्या भागांमध्ये नक्की काय होणार आहे. खरं तर माझी उत्सुकता खरंच शिगेला पोहोचली. आता काय काय होईल ना ते बघत राहा फक्त प्रेक्षकांनो, कारण आता इथेच त्यांनी हा एपिसोड आज संपवलाय. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मैपत त्याच्या घरी पोहोचत असतो आणि ही प्रिया मैपतच्या घरी गेली आहे तिचं गाठोडं घ्यायला. पण आता इथे मला प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो की प्रियाला कसं कळलं की तिचं गाठोडं मैपतकडे, कारण तिने ते गाठोडं तिच्याच घरात म्हणजे माहेरी प्रतिमात्याकडे लपवून ठेवलं होतं ना. म्हणजे मी जे सांगते ते बरोबर आहे ना, मला
नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रिया आता महिपतच्या घरी जाते ते गाठोडं घेण्यासाठी आणि इकडे अर्जुन आणि सायली दोघेही जण रविराज काकांच्या घरी जातात आणि तिथून ते प्रियाचा पाठलाग करतात. आता अर्जुन गाडीमध्ये बसून प्रियाला फोन लावतो आणि तिला धमकवतो, मला माहिती आहे तू तुझं गाठोडं कुठे ठेवलंयस. आणि आता प्रिया महिपतच्या घरून ते गाठोडं घेते आणि कुठेतरी लपवायचा प्रयत्न करते, तेव्हा अर्जुन सायली तिला पकडतात. आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय होतं. सायली आता अर्जुनला आवाज देत असते, कारण महिपतच्या घरी अर्जुन प्रियाचा पाठलाग करत पोहोचलेला असतो आणि महिपत समोर असतो. त्यामुळे आता सायली घाबरते आणि अर्जुनला खाणाखुणा करून प्रयत्न करत असते परत बोलवण्याचा. थरार दाखवलाय त्यांनी. खूप सॉलिड असणारे प्रेक्षकांनो येणारे एपिसोड, यात काही शंका नाहीये. आजचा भाग जबरदस्त होता की नाही, लाईक करायला विसरून. आणि हो प्रेक्षकांनो, एक खूप मोठा प्रश्न मला पडलाय, प्लीज मला या प्रश्नाचं उत्तर कोणी सांगितलं तर बरं होईल. आपल्या सिरियलशी रिलेटेडच आहे. बघा आता महिपत काय करतोय, अर्जुनला प्रियाच्या आई वडिलांच्या समोर आणतोय, पण अर्जुन सायलीचा भूतकाळ शोधतोय. आता अर्जुनला कसं कळेल की नेमकं ते प्रियाचेच आई वडील आहेत, हा एक मोठा प्रश्न आहे नाही का. म्हणजे महिपत जे करतोय ते नेमकं काय करतोय हे जरा कन्फ्युजन होतंय मला. तुम्हाला जर कळलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. पण काही म्हणा, येणारे भाग जबरदस्त असणारे यात शंका नाहीये. आजचा एपिसोड लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये काय आहे प्रेक्षकांनो, प्रियाचे 100 अपराध भरत आले असं वाटतंय तर खरी. बघूयात काय काय घडतंय. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद.